तुमच्या नावावर दोनपेक्षा अधिक घरं आहेत का? किंवा तुमच्या माहितीत कोणी असेल ज्यांच्याकडे दोनपेक्षा अधिक घरं आहेत? तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी आहे. कदाचित तुमच्याकडे दोनपेक्षा जास्त घरं असतील आणि ती रिकामीही असतील. त्यामधनं काही उत्पन्न येत नसलं ना, तरीसुद्धा त्यावरती इन्कम टॅक्स भरणं बंधनकारक आहे. ऐकून थोडं आश्चर्य वाटलं ना? पण हो, तसं आहे. आता ही भानगड नक्की काय आहे? इन्कम टॅक्स कसा कॅल्क्युलेट होतो किंवा किती इन्कम टॅक्स भरावा लागतो? हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि सावध व्हा. नमस्कार, मी CA प्रज्ञा श्रीधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं स्वागत आहे. एखादी प्रॉपर्टी तुम्ही भाड्याने दिलीत की त्यामधून जे काही उत्पन्न येतं ना, त्यावरती हाऊस प्रॉपर्टी या हेड अंडर टॅक्स केलं जातं. मग आता हे जे काही उत्पन्न आहे हे तुमच्या हातात कधी टॅक्स होईल? तर त्यासाठी एकतर तुम्ही त्या प्रॉपर्टीचे मालक पाहिजे, म्हणजे ओनर पाहिजे. आणि दुसरं, जर तुम्ही फ्लॅट किंवा घर भाड्याने दिलं आहे त्यातून उत्पन्न येतं आहे, ते हाऊस प्रॉपर्टीखाली टॅक्स केलं जाईल. जर तुम्ही एखादा ओपन प्लॉट भाड्याने दिला असेल तर त्याचं टॅक्सेशन वेगळ्या प्रकारे होतं. मग आता इन्कम टॅक्स लॉमध्ये काय आहे की जर तुम्ही प्रॉपर्टी भाड्याने दिली आहे त्याला लेट आउट प्रॉपर्टी म्हटलं जातं. आणि जी प्रॉपर्टी तुम्ही स्वतः राहण्यासाठी वापरताय तिला सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी म्हटलं जातं. आता समजा तुम्ही एखादी प्रॉपर्टी भाड्याने दिली आहे, मग त्याच्यातून जे काही उत्पन्न येतं आहे ते संपूर्ण उत्पन्न टॅक्स केलं जातं का? तर नाही. त्याच्यातून तुम्हाला 3 डिडक्शन्स मिळतात. पहिला आहे म्युनिसिपल टॅक्सेस. म्हणजेच काय, तर तुम्ही त्या प्रॉपर्टीचा जो काही प्रॉपर्टी टॅक्स भरता तो त्याच्यातून वजा केला जातो. आणि वजा केल्यानंतर उरलेली जी रक्कम आहे त्याच्यात 30% तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शन मिळतं. मग हे स्टँडर्ड डिडक्शन का आहे? तर त्या प्रॉपर्टीचं काही रिपेअर्स करायचं आहे किंवा मेंटेनन्स करायचं आहे, त्याच्यासाठी हे 30% स्टँडर्ड डिडक्शन आहे. आता एखाद्या वर्षात असं होऊ शकतं की तुम्ही त्या 30%पेक्षा जास्तीची रक्कम मेंटेनन्सवर खर्च केली आहे. मग त्या संपूर्ण रकमेचं तुम्हाला डिडक्शन मिळेल का? तर नाही. तुम्हाला हे डिडक्शन 30%पुरतंच सीमित आहे. आणि एखाद्या वर्षी असं पण होऊ शकतं की तुम्ही काहीच मेंटेनन्सवर खर्च केलेला नाही आहे. मग खर्च केला नसला तरी तुम्हाला ते 30%चं स्टँडर्ड डिडक्शन मिळेल. आता स्टँडर्ड डिडक्शननंतर तिसरा डिडक्शन आहे इंटरेस्ट. तुम्ही जी प्रॉपर्टी भाड्याने दिली आहे ती जर तुम्ही लोनवर घेतली असेल तर मग त्या लोनवरती जो काही व्याज भरताय, म्हणजे इंटरेस्ट भरताय, त्या संपूर्ण इंटरेस्टचं तुम्हाला डिडक्शन मिळेल. आणि मग हे सगळे डिडक्शन घेतल्यानंतर जी रक्कम उरेल त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स भरायचा आहे. आता इन्कम टॅक्स लॉप्रमाणे ना तुम्ही जास्तीत जास्त 2 प्रॉपर्टीज ह्या सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी दाखवू शकता. म्हणजे काय, तर समजा आता तुमची 4 घर आहेत, तर त्यातली कुठलीही 2 घरं तुमच्या चॉईसनी तुम्ही सेल्फ ऑक्युपाईड दाखवू शकता. आणि उरलेली जी 2 घरं आहेत ना ती तुम्ही भाड्याने दिली नसलीत तरी इन्कम टॅक्स लॉ त्याला डीम्ड लेट आउट समजेल. म्हणजे काय, की तुम्ही भाड्याने दिली आहेत असं समजेल. मग आता ह्याचं टॅक्सेशन कसं होणार? तर लेट आउट प्रॉपर्टीप्रमाणेच ह्याचंसुद्धा टॅक्सेशन होईल. इथे तुम्हाला म्युनिसिपल टॅक्सेस, स्टँडर्ड डिडक्शन किंवा इंटरेस्ट जो काही भरला असेल ह्या सगळ्याचं डिडक्शन मिळेल. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथे तुम्ही प्रॉपर्टी तर भाड्याने दिलीच नाही आहे, मग कुठल्या रकमेवर टॅक्स भरायचा आहे? तर इथे स्टँडर्ड रेंट विचारात घेतात. स्टँडर्ड रेंट म्हणजे काय, तर तुमची प्रॉपर्टी ज्या एरियात लोकेटेड आहे त्या एरियामध्ये तुमचा फ्लॅट जर रेंटने दिला तर किती भाडं मिळेल ते भाडं विचारात घेतलं जातं आणि त्याप्रमाणे ह्याचं टॅक्सेशन केलं जातं. समजा तुमची सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी आहे आणि ती प्रॉपर्टीसुद्धा तुम्ही लोनवर घेतली आहे. मग तुम्हाला त्याच्यावर जो काही इंटरेस्ट भरताय त्याचा बेनिफिट मिळेल का? तर हो, मिळेल. इथे तुम्हाला जो काही तुम्ही व्याज भरताय त्याचा 2 लाखापर्यंतचाच बेनिफिट तुम्ही क्लेम करू शकता. आणि तो जो काही 2 लाखाचा बेनिफिट आहे ना तो इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीसमोर लॉस दाखवला जाईल. आणि हा लॉस तुम्ही सॅलरी इन्कम समोर किंवा बिझनेस इन्कम समोर किंवा तुमचं जो काही इंटरेस्ट किंवा कमिशन इन्कम आहे, म्हणजे इन्कम फ्रॉम अदर सोर्स, ह्या 3 इन्कम सोर्सेस समोर तुम्ही ॲडजस्ट करू शकता आणि मग जो काही उत्पन्न येईल त्याच्यावरती टॅक्स भरू शकता. बऱ्याचदा काय होतं, आपण घर बांधण्यासाठी लोन घेतो किंवा एखादा अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट विकत घेण्यासाठी लोन घेतो. मग ते घर पूर्ण होईपर्यंत किंवा त्या फ्लॅटचं कन्स्ट्रक्शन पूर्ण होईपर्यंत तुम्ही जो काही व्याज भरता ना त्याचं तुम्हाला त्या आर्थिक वर्षात डिडक्शन क्लेम करता येत नाही. ते घर कंप्लीट झाल्यानंतर किंवा फ्लॅटचं कन्स्ट्रक्शन कंप्लीट झाल्यानंतरच तुम्हाला त्या इंटरेस्टचं बेनिफिट घेता येतो. त्या कन्स्ट्रक्शन पिरियडमधल्या इंटरेस्टला ना प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट म्हणतात. आणि ह्या प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्टचा तुम्हाला पुढील 5 वर्षात 5 इन्स्टॉलमेंटमध्ये बेनिफिट क्लेम करता येतो.
आता काही जण काय करतात माहिती आहे का, त्यांची जी काही प्रॉपर्टी आहे त्याच्यावर टॅक्स भरू नये, म्हणजे जे काही उत्पन्न येतं त्याच्यावर टॅक्स भरायला लागू नये म्हणून ती प्रॉपर्टी त्यांच्या जोडीदाराच्या नावाने किंवा त्यांच्या मुलांच्या नावाने ट्रान्सफर करतात आणि त्याच्यासमोर योग्य तो मोबदला घेत नाही. मग अशा वेळेस इन्कम टॅक्स लॉ काय करतं की ज्याने प्रॉपर्टी ट्रान्सफर केली आहे त्याला त्या प्रॉपर्टीचा डीम्ड ओनर समजलं जातं आणि मग त्याच्यातून जे काही भाडं येतं आहे ते त्या माणसाच्या हातातच टॅक्स केलं जातं. सो मला खात्री आहे की आजच्या व्हिडिओमुळे भाड्याच्या स्वरूपात जे काही उत्पन्न तुम्हाला येतं आहे त्याच्यावरती कसा आणि किती टॅक्स लागतो हे तुम्हाला समजलं आहे. तुमच्या प्रॉपर्टीज जरी तुम्ही भाड्याने दिल्या नसतील तरी कोणत्या परिस्थितीत त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स भरावा लागेल हे सुद्धा समजलं आहे. अच्छा, तुमची प्रॉपर्टी सेल्फ ऑक्युपाईड असू दे किंवा लेट आउट असू दे, ते तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये दाखवणं सुद्धा गरजेचं आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, त्यामुळे तुम्ही त्याला लाईक केलंच असणार. आता ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.